शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण एका औषधी गुणधर्मामुळे महत्त्वाच्या भाजीपाला पीक ठरत असलेल्या करटोली शेतीबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात। त्याआधी आपल्या कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा। पुणे जिल्ह्यातील चिंबळे या गावातील प्रगतशील महिला शेतकरी सीमाताई जाधव यांची ही गोष्ट। गेल्या काही वर्षांपासून करटोली शेती या शेतकरी महिला करत आहेत। या शेतीबद्दल ते सांगतात की करटोली हे एक वेलवर्गीय पीक असल्यामुळे तारकाठीचा मांडव करणे आवश्यक आहे। याची लागवड साधारणतः जून ते जुलै व जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात केली जाते। लागवडीसाठी 2 ओळीमधील अंतर 4 फूट व 2 बियांमधील अंतर 1 ते 1.5 फूट ठेवतात। एकरी 1.5 किलो बियाणे लागत असून करटोली शेतीसाठी सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते। या पिकाला डावणी, पानांवर डाग पडणे असे रोग होऊ शकतात। त्यासाठी आठवड्याला फवारणी करणे आवश्यक असते। लागवडीनंतर 45 दिवसांनी करटोलीची हार्वेस्टिंग चालू होते। या प्रगतशील महिला सांगतात, सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्यामुळे त्यांना 200 ते 400 रुपये प्रति किलो पर्यंत बाजारभाव मिळत आहे। यातून कमी खर्चात भरघोस उत्पादन त्यांना मिळत आहे। औषधी गुणधर्म असलेल्या करटोली भाजीला मार्केटमध्ये मागणी वाढत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।